केला आहे का? येस ऑफकोर्स. सांग हे बघ, मूवीतले नाही का भूलचूक माफ जे पिक्चरचं नाव आहे त्याच्यात 100/3 किती होतात? 33.3. हा, त्या 33.3 भूल दाखवली आहे, 33.3 चूक दाखवली आहे, 33.3 माफ दाखवलेलं आहे. आता भूल केव्हा करते माहिती तो, जेव्हा तो त्या भगवान जवळ जाते, म्हणजे तो इलिगल प्रकारे सरकारी नोकरी घ्यायचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर तो भूल करते, म्हणजे जो त्या नोकरीचा हकदार होता हमीद अन्सारी, त्याला ती नोकरी भेटत नाही. बरं, पहिले त्याची थांब माझी गोष्ट ऐकून घे. त्याची जागा हा घेते. हा इलिगल प्रकारे हा 6 लाख, पहिले 2 लाख रुपये देते, नंतर 6 लाख रुपये देते. त्याची जागा हा घेते. हे त्याच्याकडे खूप मोठी भूल. पण तो चुका काय करत जाते, पण तो चुका काय करत जाते की तो लोकांची नीट नाही बोलत. मग नंतर पहिले दिवस झाला, दुसरा दिवस झाला, सगळ्यांवर राग काढत राहते. भूल चूक नंतर आलं माफ. नंतर त्याला समजते किंवा मी चुकी कुठे झालो, किंवा मी त्या हमीद अन्सारी आहे त्याची जागा मी घेत होतो इलिगल प्रकारे. आणि एक गोष्ट सांगायची आहे मला, आपले जे ट्रेलर आहे, ट्रेलर मध्ये एक पण सीन मध्ये माहिती पिक्चर मध्ये हमीद अन्सारीचा लय मोठा रोल आहे, पुरा पिक्चरच त्याच्यावर आहे. पण ट्रेलर मध्ये त्याचा एक नामो निशाण नाही आहे. त्याला मोठा ट्विस्ट ठेवलेला आहे पिक्चर मध्ये. म्हणजे तो ट्रेलर पाहिल्यावर तो पिक्चर असं वाटते की हा हलका हलका टाइम स्टोरीवर असेल, की बाई याची 30 तारीख काऊन नाही आहे, तो 29 वर्ष काऊन अटकते. पिक्चर मध्ये जेव्हा तो हमीद अन्सारीचा सीन आहे ते माहित आहे, तो जेव्हा ड्रिंक करते, अजून पूलवर जाते, ब्रिजवर जाते बोलासाठी, त्याच्या बाजूला हमीद अन्सारी दिसते. तिकून पुरा मूवीज बदलून जाते. तिकून होते तो इमोशनल, तिकून त्याची इमोशनॅलिटी चालू होऊन जाते त्या माणसाची. जेव्हा त्याला माहित पडते की हा तोच माणूस आहे ज्या माणसासाठी मी मन्नत मागितली होती की मला काहीतरी नेक काम करायचं, हा तोच माणूस आहे. बाकी मला त्या तिची जी आहे वामिका, काय तिचं ना पूर्ण, वामिका गावे, तिचा मला पुरा मूवी मध्ये क्यूटनेस खूप आवडला. कारण तिचं बोलण्याचं टोनिंग वगैरे, तिची क्यूटनेस खूप होती मूवी मध्ये सगळं. ओके, पहिले हे सांगतो, भूल आणि चूक याच्यात फरक काय आहे? मूवीच्या माध्यमातून की पर्सनल? नाही, डिक्शनरीच्या माध्यमातून. म्हणजे तुला काय वाटते का जेव्हा कोणी भूल म्हणते आणि कोणी चूक म्हणते तेव्हा तू काय समजतं त्या गोष्टीला? भूल म्हणजे ते आपल्याकडून गलती होऊन जाते. म्हणजे भूल, मेरे से भूल हो गई अशा टाईप. म्हणजे की बा त्याला ते करायचं नसते, पण मजबुरी त्याच्या अंगावर अशी येते की त्याला ते होते त्याच्याकडून करणं. उदाहरणार्थ म्हटलं तर समज जर कोणाला लय पैशाची गरज आहे, कोणी त्याला चुकीचं काम सांगितलं, मजबूरी असते, भूल असते, तो करते, त्याचं काम सक्सेसफुल होऊन जाते, पण नंतर त्याला रिग्रेट काय होती, यार मैंने भूल करली. तसं काय ते तुला एक प्रकारचं उदाहरण दिलं. आणि आता नाही, एक मिनिट, आता याच्यावर कमेंट करतो. मला वाटते तुझं थोडं म्हणजे सुरुवात तुझी बरोबर होती, पण शेवटी जेव्हा तू उदाहरण देण्यावर आला तेव्हा थोडीशी तू भूल करून टाक. अच्छा, उदाहरण. कारण गोष्ट भूल म्हणजे काय, तू पहिले बरोबर म्हटलं का चुकीची गोष्ट झालेली ते असते भूल. पण उदाहरण काय दिलं का कोणीतरी मारायला सांगितलं आणि त्याच्यासाठी पैसे दिले, तर त्याला माहित आहे का मारणं हे चुकीचं आहे, त्याला माहित आहे का मारायचा जॉब आहे म्हणून, तर ते भूल नाही झाली ना. मग भूल कधी होत असते, जसं आता सुपर 30 पाहिला आहे तो पिक्चर? नाही, पण माझं फेवरेट सॉन्ग आहे जिओग्राफी आहे. तर सुपर 30 मध्ये जो ऋतिक रोशन असते त्याला मारायसाठी लोक येतात. नाही थांब, मी तुला चुकीचं कारण की त्याला मारत असते. हा बरोबर, हे आहे सत्यशोधक
पाहिला पिक्चर महात्मा फुलेवर होता. तर त्याच्यात असं दाखवलं होतं का 2 लोक महात्मा फुलेला मारायला येते. तर तिथं ते जेव्हा महात्मा फुले म्हणते का मी तुमच्या मुलांना शिकवायचं एवढं हे बघ राहिलो, सगळं शिकून राहिलो आणि तुम्ही मला मारायला येऊ राहिले फक्त पैशासाठी, तर तेव्हा त्यांना माहीत पडते का बा हे ज्योतिबा फुले आहे, आमच्या मुलांना शिकवतो म्हणून. कारण त्यांना जे सांगितलं असते का, त्यांना एवढं सांगितलं असते का त्या घरात एक नवीन पाहुणा आला आहे, बस त्याला मारायचं. ते कोण आहे ते नसते माहीत त्यांना, म्हणून ते लोक तिथं भूल करतात. जर आपल्याला एखादी गोष्ट माहीत आहे ते चुकीची आहे तरी करून राहिलो त्याला भूल नसते. म्हणून त्यांना जर माहीत असतं का तिथं महात्मा फुले आहे आणि तरी ते आले असते मारायला, ते त्यांची भूल नसते. एखादी गोष्ट माहीत नसते आणि ते चुकीची असते त्याला म्हणतात भूल. तसंच याची भूल जशी होती, समज याच्या अंदर एक लहान बाळ आहे, मला माहीतच नाही, मी ते नाल्यात फेकून दिला. अवतारात जमला ना, मी ते नाल्यात फेकून दिलं. नंतर मग पोलिसांना ते काढलं, नंतर मला माहित पडलं की हिच्यात पोरगा आहे म्हणून. पण मला तर माहीतच नव्हतं ना, काही कपडे गिपडे पैसे वगैरे बँगलोर मधला एक किस्सा होता. बँगलोर मधला एका बाईनं तिच्या मुलाचे तुकडे तुकडे करून सुटकेस मध्ये नेलं होता हॉटेलमधून आणि ते घेऊन गेले होते. तर पकडले गेले ते. आता बॅग दिसली म्हणून उदाहरण आलं ते काही करू शकला पण उदाहरण जमलं. हा ठीक आहे, त्याला म्हणतात भूल आणि चूक. तर त्याची भूल काय होती, याच्यात काय होती भूल त्याची, की तो भगवान जवळ जाते, इलिगल प्रकारे सरकारी नोकरी घ्यायचा प्रयत्न करते. हे भूल नाही आहे. भूल त्याची हे आहे का त्याला माहित नव्हतं का त्याला दुसऱ्याची जॉब भेटून राहिली. त्याला हे गोष्ट नव्हती माहिती, होणार आहे गोष्ट ते चुकीची गोष्ट आहे. त्याच्या डोक्यात काय होतं, मला बस फक्त नोकरी पाहिजे. कारण त्याचा हे मोटिव्ह नव्हतं. त्याचा काय मोटिव्ह होतं, मला लग्न करायचं आहे. तो मजबुरीनं सरकारी नोकरीच्या मागे होता तो, किंवा सरकारी नोकरी नंतरच नाही लग्न होईल म्हणून. त्याला ते नोकरीच्या घेण्याचं नव्हतं, त्याला फक्त त्या पोरीच्या पप्पाचं समाधान पाहिजे होतं. तिच्या पप्पाचं समाधान काय की बा मला सरकारी नोकरीवाला जमाई राजा पाहिजे. त्याच्यासाठी तो प्रयत्न करत होता. बाकी पुरा मूवी मधलं मला एकच गाणं आवडलं. त्याच्यानंतर जे चूक म्हटलं, तू जे चुकीचं उदाहरण म्हटलं का तो चांगल्यानं बोलत नव्हता सगळ्यासोबत, हे त्याची चूक नव्हती. तो त्याचा स्वभावच होता. तू पिक्चरच्या पहिलेपासून तो तसाच आहे. ऍक्च्युअल मध्ये ते त्याची चूक नव्हती. तर असं पॉइंट करायला गेलं होतं तसं ते स्वभाव तर चुकीचा आहे, पण जे पिक्चरच्या मानानं म्हटलं तर ते त्याची चूक नव्हती. चूक त्याची काय होती, गेस कर. तुला काय वाटते काय होती त्याची चूक त्याची? पहिले तर भगवान जवळ राहतोय. चूक त्याची हे पण असते की तिच्या मम्मीचे ते गहने गिरवी टाकते, ते पण मोजलं जाणार का? नाही, ते तर स्वभाव होता, त्याचा स्वभावच तसा होता. तो ऍक्च्युअली पूर्ण पहिल्यापासून सेल्फिशच असते ना. हो, कारण जेव्हा तो हमीद अन्सारी येते तो काय म्हणते, तर नदी किनारे 5-10 लाख का इंतजाम कर लेंगे तिथली, असं म्हणते. सरकारी नोकरीसाठी तो 5-6 वेळा माहिती नदीत उडी मारते. तो म्हणते नाही मी पण तुम्हाला मदत कर, तो जाते. तेव्हा तो म्हणते 5-8-10 लाख का इंतजाम कर लेंगे तिथली. अपनी गिरवी रखूंगी बोलते मेरे मम्मी का गहने. तर त्याची चूक अशी होते का एक वेळा त्याला सक्सेस भेटली पैशानं, त्याला वाटते का बस पैसे देऊन माझं काम होईल. हे त्याची चूक असं मला वाटतं. म्हणून त्याचे जे हे आहे सॉल्व्ह करायची पद्धत, तो स्वतःचा जॉब सोडत नाही आणि त्याला पण पैशानं घ्यायला लावतो जॉब. हे त्याची चूक आहे असं मला वाटतं.
मूवीचा शेवटचा भाग म्हणजे माफ, सगळ्यांची माफी मागते आणि त्याला, आणि सगळ्यात महत्वाचं माहित आहे काय, त्याचं नाव काय, तो ठीक आहे त्याचं मला रिअल नाव नाही माहित, पण तो भगवान आहे ना त्याचं नाव तसं ठेवलं आहे. तो माहिती आहे का त्याच्या लग्नात तो देवासारखा येते, देवासारखा येते. तो त्याला ओळखते की बा सगळे मतलबी आहे म्हणून, त्या जवळचे सगळे मतलबी आहे, सगळे फक्त आपापले विचार करतात. या सगळ्यांमध्ये, या 200 लोकांमध्ये एकलौता एक आहे ज्यानं दुसऱ्याचा विचार केला, स्वतःचा विचार नाही केला. तर यांच्यापेक्षा तू खूप वेगळा आहे. आणि तिला पण म्हणते की तू खूप नशीबवान आहे की तुला हा भेटणार आहे म्हणून. नंतर काय नाही, बस तू येते, चांगल्या गोष्ट सांगते, चुपचाप निघून जाते. त्याला त्याचा हौसला वाढवते की मी लय साऱ्या लोकांची नोकरी लावून दिला म्हणते, पण कोणी तुझ्यासारखं नाही केला म्हणते, कारण पैसे न भरले होते ना, नोकरी दिली गेली. पहिले काय वाटलं किंवा समज जर हमीद अन्सारीने नोकरी दिली तर तो भविष्य करणार आहे ना, ते कोणते पाणीचं सप्लाय वगैरे ते त्याच्या गावात तो सप्लाय करणार आहे ना, हा काय करणार आहे, हा लग्न करणार आहे फक्त, तो आहे तो मुद्दा. मग लास्ट मध्ये तो बस तो भगवान येते, प्रवचन देते आणि जाते. नंतर हा शांत राहते, हा म्हणते ठीक आहे मला लग्न करायचं आहे करा, नाही करायचं आहे नका करू. याचं काय म्हणणं असते, मला वाटलं मी गरजेदारची मदत केली, झालं माझं, तू निघून जाते माहित आहे. तू शेवटी म्हणते की बा मी को जाना आहे म्हणून. मग ते पोरीकडचे कोणतरी थांबत होते, तो तिचा मामा कोणतरी असते, तो म्हणते आता लग्न केल्याशिवाय तू इकडून हालूच नको म्हणते. मग तिचे पप्पाही येतात, तिचे पप्पाही राजी देतात. आणि अचानक मग एंडिंग थोडासा वेगळा वाटला की बस झालं. नंतर ते गाणंच लागतं चोर बाजारीचं, आता शादी में जरूर आना पाहिला, त्याच्यात करत त्यांचं 8 लग्न होतं. सरप्राईज भेटते दिले, प्रँक करते त्याच्यासोबत, सर्व येते. थोडं समोरचं दाखवलं ना, हा बा लग्न होतात सगळे, त्याच्यात एकदमच सीन दाखवला की बा लग्नाचा. अजून अचानक ते चोर बाजारीचं गाणं. सोशल मेसेज वाले सारे पिक्चर असेच आहेत. जो तू म्हणून राहिला, तू ते एक्झाम्पल दिलं, शादी में जरूर आना, तो असा सोशल मेसेज नाही राहत. म्हणजे काय, सोशल मेसेज वाला जरी पिक्चर असला तो, पण हे सोशल मेसेज वाले टिपिकल पिक्चर कसे असते का, पहिले बरं एक गोष्ट काय, आता हे आपण पुरं याच्यात रेकॉर्ड करून राहिलो, आता पुरा रस निघून गेला, सगळे मला जे मनाचं आहे ते तुला माहित पडलं, तुला जे मनाचं आहे ते मला माहित पडलं. नाही असं नाही आहे. तर रेकॉर्डिंग मध्ये काय राहिलं काय म्हणायचं आपल्याला, तेव्हा मजा चालला जाईल ना सगळं. असं नाही आहे, आपण ऍज अ हे करत आहोत, प्रॅक्टिस करत आहोत. मग जे रिॲक्शन तेव्हा राहील, जे आता देऊ राहिलो ते तेव्हा नाही देता येईल ना. जे मी म्हटलं तुला, जे तू म्हणशील मला, आता जे जेन्युइन रिॲक्शन येऊ राहिले प्रत्येक गोष्टीवर, ते तेव्हा नाही येईल ना. मग जसं आता मी तू जे पहिले म्हटलं हे तुझं चुकीचं वाटू राहिलं, मी त्याच्यावर डाऊट घेतला, आता तेव्हा तू पहिलेच सांगून देशील का मला हे वाटलं म्हणून. नाही एवढं काही विसरून जाऊ. ट्रायल आहे ना, बंद कर. तर असं काही जवळ मागे